प्रदूषणाचं काय? मग ध्वनी प्रदूषणाचं काय? मग दहीहंडीत होणाऱ्या अपघातांचं काय? आमचे सण, आमचे उत्सव, आमची परंपरा. अरे पण या सगळ्या दिखाव्यात आपले मूलभूत प्रश्न तर बाजूलाच आहेत. अगोदर त्याच्यावर बोलूया. अरे याच्यावरती बोलायला आपण काय राज्यकर्ते आहोत का? आपण जनतेचा सत्ताधीश ते आपले मूलभूत प्रश्न करू शकत नाही काय? मग हे राज्यकर्ते करतात तरी काय? हे राज्यकर्ते करतात तरी काय? याची टोपी द्याला, त्याची टोपी आला, गळ्याचं द्याला, पुरता बुडाला. लोक बोलताती, बरं बोलण्याला, जोगोट्या घरी कर त्याला दुनिया सलाम करी. बनवा बनवी, अशी बनवा बनवी, बनवा बनवी, अशी बनवा बनवी. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा मला धर्म, संस्कृती, परंपरेचा लक्षात ठेवून हे राज्यकर्ते खरंच आपला फुकट करतायत का? दरवर्षी पावसाळ्यात महापूर, गावाच्या गावात पूर होतात. दरवर्षी हजार शेतकरी आत्महत्या करतात आणि दर दिवशी कोणत्या लोकांच्या पैसे किंमत करण्याला भेटते. आणि या सर्व गोष्टींवर तोडगा काढण्याऐवजी आपल्या सरकार फक्त आपल्याला आश्वासनं देतं. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या हे आणि अनेक प्रश्न नेमके सुटणार कधी आणि सर्वसामान्य जनता सुखाने जगणार कधी? तुमच्या आमच्या मनातील याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कॉलेज सांकेतिक कोड क्रमांक 251 स्वाभिमान सादर करीत आहोत एक पथनाट्य. सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं. महागाई
गेली स्वस्ताई. हा प्रश्न एसी मध्ये बसून बिस्लेचं पाणी पिणाऱ्या लोकांना पडलेला नाही, तर सकाळचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी डब्यात पीठ आहे का नाही हे बघणाऱ्या माझ्या आईला पडलेला प्रश्न आहे. अहो स्वतःची पटलेली बंडी 17 ठिकाणी ढिगं लावून घालणाऱ्या 9,000च्या पगारात संसाराचं राड गाडगं चालवणाऱ्या माझ्या कष्टकरी बापाला पडलेला प्रश्न आहे. पदवीधर झालो पण आम्ही करतो तरी काय? हो आम्ही करतो तरी काय? ओ म्हणे माय ओ बंगल्या इकस केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे. मंडळी हा विनय नसून हे वास्तव आहे. आमच्या इथला एक तरुण शिक्षणाची पदवी घेऊन बाहेर पडतो तर खरा, पण वयाच्या 25व्या वर्षी देखील नोकरीच्या पत्कराचा और शिक्षा पेमेंटची लेखी सांगितली. आपल्या पंचायतीचा राज हा उंच करायला येतो. पण आमच्या या तरुणांना या सगळ्या गोष्टीमुळे बेरोजगारांच्या आत्महत्यांचं सत्र चालू झालं आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, कामाच्या चुकीच्या दिरंगाईमुळे पुण्यामध्ये पटापटीचा अभ्यास करणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केली. त्याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांना बालपणापासूनच व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांचे भविष्य त्यांच्या हातात आहे हा विश्वास देणारे शिक्षण आणि अशी शिक्षण व्यवस्था जर आणली तरच बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे. मंगळावरती गेला माणूस मंगळावरती गेला रे बाग गारुडी नद्या अडवल्या तरी महापूर आला रे 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 रे. एका बाजूला पाणीच पाणी दुसऱ्या जागी खड्डर रे नियोजनाचा दुष्काळ सारा सामान्य जीवन रे 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 रे. अगे माझे जगुनेकर, कुठं गेली गं? कुठे शोधू? अगे जगुने. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. याचं नाव आहे कायम पुढे पुढे. तर तुम्ही पाहू शकता ते सगुण नावची यांची पोर काल महापुरामध्ये दगवली आहे. अहो सर पौर्णिमेची मस मस. तर सॉरी सगुण नावची यांची पोर नव्हे तर म्हैस काल महापुरामध्ये दगवली आहे. तर इथे बसलेल्या काकांना आपण इथली परिस्थिती विचारूया. अहो तुम्ही परिस्थिती विचारताय. उभं पीक पाण्यात बुडाले, जनावर दगवले, हाडामासाची माणसं वाहून गेली ती. काका सरकारकडून तुम्हाला काय मदत? अहो आमचा तोंडाला आलेलं का या महापुराने राहून घेतलाय. आता आम्हाला मदत नको, तो पाहिजे तो काय तो तोडगा. फक्त कागदावरच, फक्त आश्वासन दिले पास झालं. याचा प्रयत्न हो कायचा तोडगा निघणार कधी? हो कायचा तोडगा निघणार कधी? सबंध स्वराज्याचा भार भवानी तलवारीवरती पेरणाऱ्या महाराजांचा प्राण दाखवत होतो. आमचे आदर्श महापुरुषांच्या कर्तृत्वाची आठवण म्हणून मानल्या जाणाऱ्या स्मारकांच्या मध्ये भ्रष्टाचार. अरे किती खावं काय फार. निवडणुका जवळ येतात, सर्वसामान्य माणसाची काळजी करणारे राज्यकर्ते जागे होतात. मग सुरू होतो योजनांचा पाऊस. पण वर्षानुवर्ष याच योजनाच्या पावसात गारठलेल्या विकासाचं काय? अहो पहिल्यांदा एखाद्या पक्षातून आमदार कुटायचे, खासदार कुटायचे, म्हणून पक्षांतर बंदी कायदा सुरू केला. पण आता तर आपल्याला पक्ष फुटतो. पक्षाच्या नावावरती व पक्षाच्या चिन्हावरती कोणाची मालकी म्हणून वर्ष कचेऱ्या सुरू होतात. याचा तोडवीचा रस्ता माझ्या गावाकडे माझ्या दोस्ता, काटे फुट्याचा तोडवीचा रस्ता.
मातीचा गर्भाशय कुठल्या कुठल्यात मोजता येतो आणि भांडवलशाहीचा अर्थशास्त्र हिरव्या पट्ट्यात सुद्धा मोजता येतो. अहो 4 दिवस झालं कापूस येचून पोराच्या पाठीचा पार इळा झालाय आणि स्वातंत्र्य दिनाला नवा गणवेश घ्या असा मास्तराचा निरोप आलाय. तुरळू नको औंधा मी टिळाची चटी घालतो आणि स्वातंत्र्य कसं मिळालं हेच पारावरच्या सभेत बोलतो. सावकार तुझ्या मळ्यातलं उभं पीक आता सावकाराच्या पोटात गेलंय. माणूस कसा सांगायचा तुझ्या माणसाच्या सवयीनंतर